सद्गुरू तुकोबाराय म्हणतात धन्य आजी दिन, पण जेव्हा संतांची संगती होती ना आपल्यालाही जीवनामध्ये व्यवस्थित मार्गाने जायचं असेल तर नक्की संतांची संगती करावी लागते। कारण एकनाथ महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय। ज्या संतांचे चरण धरले त्याच संतांच्या चरणावरती संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास। आणि जीवनामध्ये संतांची संगती फार महत्त्वाची असते पहा बरं का। माणूस बिघडतो फक्त संगतीमुळे। चांगल्या माणसाची संगती झाली तर माणसाचं कोटी कल्याण होतं। लोक म्हणतात ताई या माणसाच्या संगतीत हा व्यक्ती गेल्यापासून त्याचं खूप चांगलं झालं। आणि काही लोक सांगतात याची संगती झाली म्हणून याला गुण नाही पण वाण नाही पण गुण लागला। बरोबर। तुम्हाला उदाहरण सांगते पाहिजे। एक म्हातारं होतं MH 70-75 वर्षाचं, गाडीच्या नाही ती वयाची पासिंग आहे। MH 75 बाबांचं वय झालेलं, एकुलता एक मुलगा होता। हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला। मुलगा अधिकारी झाला पण भानगड अशी झाली नेमकी बाहेर गावी मुलगा नोकरीसाठी होता। काही कालांतरानं सुट्टीसाठी गावाकडे आला म्हणे बाबा तुमचे उपकार परतफेड कधीच करू शकत नाही, काहीतरी घेऊन देऊ का तुम्हाला। बापानं सांगितलं रोज 5-50 बकऱ्या घेऊन जातो म्हणे। कशाला काय नको मला काय नाही म्हणे बाबा काहीतरी घेऊन देतो ना। मग सांगितलं बकऱ्या पाठीमागं जातो, मन लागत नाही, रोज डोंगराने फिरावं लागतं। मनाची विरुंगळा म्हणून एखादा छोटासा मोबाईल दे। पोराने छोटासा नाही दिला, 15,000चा भरा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला असा मोठा। आणि त्याच्यासोबत ते कानामध्ये घालायला आले होते पहा, त्याला काय म्हणतात नाही नवीन नाव आहे आता, नवीन नाव आमच्या तिकडे त्याला येडे फोन म्हणते। ते जर कानात घातले समोरचं काय बोलत काहीच कळत नाही। दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्यानं ते पोरानं त्या मोबाईलमध्ये अभंग हरिपाठ गवळणी काकडा भजन हिंदी पिक्चरचे गाणे भरून दिले। दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्यानं बकऱ्या सोडल्या, म्हातारं डोंगर चढत होतं। पण म्हातारं डोंगर चढताना सुद्धा नाचत होतं। आता वय नाही नाचायचं पण तरी सुद्धा नाचत होतं। मग म्हातारं नाचतंय काऊन। गावातली 15-16 वर्षाची माणूस म्हटली झालं काय म्हाताऱ्याला आज नेमकं। जवळ जाऊन पाहिलं तर कानात ते वायर घातलेली। म्हातारला म्हण म्हातारा बाबाला आवाज दिला पण म्हातारं कुठं थांबतंय। जवळ जाऊन पाहिलं एक कानातलं काढलं स्वतःच्या कानात घातलं, त्यात गाणं लागलं होतं आंद लगीन करावं पाहिजे। आणि म्हणून म्हातारं नाचायचं। असा राग आला त्या पप्याला आला पळत घरी। आजी म्हातारे बिघडल्या ती म्हणते झालं काय। अगं म्हातारे बिघडल्या ती म्हणते झालं काय। आजी म्हातारं गाणी ऐकते, कोणतं गाणं आंद लगीन करावं पाहिजे। भला मोठा दांडा काढला न उंबाट्यातच बसली। असं येऊ दे आता म्हातारं। 5:30-6 वाजले म्हातारं बकऱ्या घेऊन घरी आलं। बकऱ्या बांधल्यानं जसं म्हातारं घरात आलं तसं म्हातारीनं पट्टाच चालू केला। म्हातारे म्हणती लाज वाटते का, तरुणपणी कधी अभंग हरिपाठ गवळणी काकडा भजन कधी कीर्तना भजनाला गेले नाही तुम्ही, कधी कथा ऐकले नाही, सप्ताहाला कधी पट्टी दिली नाही, कधी चांगलं कर्म केलं नाही। म्हातारपणी आता तुम्हाला सुचतंय का, खुशाल गाणी ऐकतात तुम्ही, लाज वाटते का तुम्हाला। असा राग आला म्हाताऱ्याला। म्हाताऱ्याने बरं मोठं कपड्याचं गाठोडं बांधलं आणि असं मंडपाच्या बाहेर चालत गेलं म्हातारे म्हणते पेपाचं बापा द्या ना सोडून, तरुणपणी एवढी बोलायची कधी मनावर घेतलं नाही, आता कशाला मनावर गेलता, या ना परत। म्हातारा म्हणतो येत नाही। म्हातारपणी एकमेकाला जीव लावायचं तर खुशाल मारी ती मला बोलती, येत नाही म्हणे मी आता। जसं म्हातारा चालत 1 किलोमीटर गेलं, म्हातारीच्या लक्षात होतं याच्या डोक्यात गाण्याचं फॅड आहे असं याला समजणार। म्हातारीनं परत स्वर लावला। म्हातारी काय म्हणती जाना नहीं ओ मेरे, अजून थोडस पुढं म्हटली म्हातारी, हर पल मेरी याद तुम्ही तड। जसं म्हाताऱ्यानं गाठ थोडं फेकलं म्हातारं पळतच सुटलं। तू जब जब मुझको पुकारे विठ्ठल 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 विठ्ठल। माणसाच्या जीवनामध्ये जर संगती चुकली तर माणूस आयुष्याला मुकत असतो। पण महिला मंडळ मी सांगेल अगोदरही सांगितलं संस्कार चांगले लावले तर तुमचं भविष्य चांगलं असेल का, फक्त अवगुणामुळे आणि संस्कारामुळे। एक वेळेला तुमचं लेकरू लहान आहे तोपर्यंत जर त्याला तुम्ही आवाक्यात जर ठेवलं, तुमच्या संस्कारात जर ठेवलं तर ते लेकरू मोठ्यापणी कधीच बिघडणार नाही। पहिल्यांदा त्यानं चोरी केली शाळेमध्ये, त्याला मारा, 2 चापटी मारा, परत त्या वाटेला ते जाणार नाही। पण एकदा तुम्हाला बरं वाटलं, एक दिवस ते पैसे चोरलं आणि काही दिवसानं बँकेवर सुद्धा दरोडे टाकलं का, त्यावेळेला तुम्हाला कळलं की आईचं अंतःकरण लेकरू म्हणून काय वाटत असतं। चांगले कर्म केले का, केले कर्म झाले आणि त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती। पहिल्या काळात होतं आजोबानं केलं तर परत नातवाला फेडायला लागायचं, पण आता नाही, ह्या हातानं करायचं आणि ह्या हातानं फेडायचं। कर्म आपण केलं तर आपल्यालाच फेडावं लागणार आहे। चांगलं कर्म केलं तर चांगले फळ भेटतात आणि वाईट कर्म केलं तर वाईट फळ भेटल्याशिवाय राहत। कितीही गाड्या बंगले कमवा,
पण तुम्ही कितीही पाप करून याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात आणि सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, असं जर करत असाल तर उपयोग नाही पाहते कमवण्याला. मी तुम्हाला उदाहरण सांगते पहा. एक व्यक्ती होता, कधीच पत्नीला, मुलीला, मुलाला कधीच घराच्या बाहेर पडू दिलं नाही. आयुष्यभर फक्त लोकांचे काय म्हणतात ना, मुंडके मोडून, मराठी ओरिजिनल शब्द, फक्त लोकांचं वाटोळं करून त्यानं घर भरवलं. गडगंज श्रीमंती होती, 2-4 पिढ्या बसून खातील एवढी. संत महात्म्यांचं दर्शन झालं. महाराज म्हणतात, तुला एवढं मोठं पाप कर्म केलंय, पाप तुझं थोडं थोडं वाटून तुझे घरचे घेतील का? तू कर्म केलंय, तुझं कर्म, तुझं पाप वाटून घेतील का? तो म्हटलं, का नाही घेणार? मी त्यांच्यासाठी कमवलंय, त्यांना कधी घराच्या बाहेर पडू दिलं नाही, कधी ऊन सुद्धा लागू दिलं नाही, कधी वारा सुद्धा त्यांना लागला नाही, का माझं पाप वाटून घेणार नाही? पण तुला परीक्षा पाहायची असेल तर जा एकदा घरच्याला विचारून पहा. जन्मदात्या आईवडिलांकडे आला, आई बाबा आयुष्यभर तुम्हाला बसून अगदी म्हातारपणापर्यंत कधी तुमच्या केसालाही धक्का लागू दिला नाही, माझं थोडंसं पाप वाटून घेता का? आईनं वडिलांना सांगावं, बाळा 4-5 वर्ष 10 वर्ष जगतो, आम्ही आनंदाने मरू दे आम्हाला. त्याच नंतर मुलीकडे आला, मुलीला म्हटला, तुला कधी घराच्या बाहेर पडू दिलं नाही, कायम सगळं काही आनंदामध्ये तुला जी पाहिजे ती वस्तू आणून दिली. पण मुलानं मुलीने सांगितलं, बाबा आई वडिलांना लेकराला जन्म दिला म्हणजे आयुष्यभर सांभाळणं ही त्यांचं कर्तव्य असतं. प्रॉपर्टी कमवून ठेवली अशी काही मोठी गोष्ट केली नाही तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे. त्याला वाटलं जिच्यासोबत 7 जन्मी राहायचंय, जिच्यासाठी 7 फेरे घेतलेत, अशी धर्मपत्नी सुद्धा वाटून घेईल, पाप वाटून घेईल. म्हणून पत्नीकडे आला, तुला 1-1 महिन्याला 2-2 साड्या आणून देत होतो, कधीच कोणती गोष्ट तुला कमी पडू दिली नाही, आयुष्यभर तुला सांभाळेल हा पण मी तुझ्या आईवडिलांसोबत वचन दिलंय, माझं थोडंसं पाप वाटून घेते का? ती म्हणजे तुम्ही वेडे झाले का, गोळ्या संपल्या तुमच्या, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? कर्म तुम्ही केलंय. त्याला तरीही लक्षात येणं नाही, माझं थोडंसं पाप वाटून घे. तिनं गंमत केली, किचनमध्ये गेले पाणी आणण्यासाठी म्हणून, पायाला धरलं ओरडायला लागली, अहो ऐका ना, माझ्या पायाला विंचवाने डंक केलाय, मला वेदना होत आहेत, मला खूप त्रास होतो, इकडे या. पळत आला, मांडीवरती बायकोला घेतलं, ती झोपली खाली. तिने सांगितलं, काय करू नेमकं तुझ्यासाठी? कसा विंचू चावला तुला? खूप वेदना होत आहेत, थोड्याशा माझ्या वेदना वाटून घ्या ना. तू म्हणे, तू काय वेडीस का, तुला विंचू चावलाय आणि मला कशा तुझ्या वेदना वाटून घेता येईल? पाय खाली सोडून दिला आणि सांगितलं, मलाही तेच सांगायचंय. का? कर्म तुम्ही केलंय, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? मला सांगायचंय काय, या हातानं कर्म केलं तर या हातानं फेडावं लागतं. चांगलं कर्म करा, चांगलं फळ भेटेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संताची संगती केली म्हणून धन्यतेचा दिवस ठरला. मग संताची संगती महत्वाची. का संताची संगती करायची? का करायची? भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून. मला सांगा, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमच्या घरी तुमचे जावई जेवणासाठी आले, तुम्हाला जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. कोणाला विचारणार तुमच्या जावयाला काय आवडतं? बोला पटकन, शेजारणीला, तुमच्या मुलीला, बरोबर? तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती आहे. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. लहान लेकराची आवड, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. संताला आवडतंय माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेन गुडी. भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. मग नामचिंतन करावं का? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. नामचिंतन करायचं जीवनामध्ये, पण नामस्मरण करावं का? का करावं भजन? त्याचं उत्तर, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी छाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती
जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पर्वत जळती पापाचे. गीता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ती बीड. नामचिंतन करायचंय का? पंची पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना कूप बिना धेनु चीर बिना ही मंदिर दीप बिना पर सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. जीवनामध्ये नामचिंतन करावं लागेल. पहा, नामस्मरण करायचंय का? हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाड तुटतील. का करावं भगवंताचं भजन? सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. जीवनामध्ये संतांची संगती करायची, भगवंताचं नामचिंतन. संतांची संगती करायची का? सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. मतंग ऋषींसारख्या संतांची संगती शबरी मातेला झाली. तर शबरी मातेनं फक्त म्हणावं राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे. योगेश महाराजांसाठी जोरात टाळी वाजव. कारण पहिल्यांदाच वाजवले कीर्तनात ही, नाही तर भजनी ठेका वाजवतात लोक. मला सांगायचंय काय? शबरी मातेला मतंग ऋषींसारख्या संतांची संगती झाली तर 3 देवतांचं सोबत दर्शन झालंय. एक गोष्ट सांगते पहा, नारद मुनींसारख्या संतांची संगती वाल्या कोळ्याला झाली तर कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. माणसाला संतांची संगती व्हावी, जीवन बदलून जावं ही नवलाची गोष्ट नाही, पण एखाद्या पशु पक्षालाही संतांची संगती झाली. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगती केल्याच्या नंतर भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो. पशु पक्षी एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी दोघे जण खेळत होते. बागडत असताना भगवान परमात्मा गायींना ओळखी देण्याकरिता आले आणि जेव्हा त्या मयूरनं भगवंताचं रूप पाहिलं, मयुराकडे धावत पळत आली. मयुरा, त्या भगवान परमात्म्याचं रूप मी पाहिलंय, किती सुंदर आहे. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपले, एवढं सुंदर रूप आहे. काय करू बाई जीवा वेडावला, सावळा मुरलीवाला आडवा. काय सांगते?
भगवान परमात्मा मला आडवा गेलाय, डोळ्यानं त्या भगवंताचं रूप पाहिलंय, आता काहीच बघण्याची इच्छाच उरली नाही. मोर म्हणतो माझ्यापेक्षाही सुंदर आहे का? पक्ष्यांचा राजा मी आहे, मला बघण्यासाठी लोक पैसे देऊन येतात, आतुरले जातात, आणि माझ्यापेक्षा सुंदर आहे का मोरा? अहंकार होऊ देऊ नको. मयुरी सांगती मोरा एकदा जाण त्या भगवंताचं रूप पहा, तुला कळेल तो भगवान किती सुंदर आहे. भगवंताच्या द्वारामध्ये आला, पण देवाला माहिती होतं इथं मी पण आहे, जिथं मी आहे तिथं भगवान परमात्मा येत नाही. पहा, 1 महिना भजन केलं तरी सुद्धा भगवंतांना दर्शन दिलं नाही. 1 महिन्याच्या नंतर मोरानं ठरवलं, ज्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी भजन करत होतो ते भगवान दर्शन देण्यासाठी तयार नाही. जीवन नाही जगायचं, आता देह त्याग करणार, मी प्राण त्याग करणार. पण जाता जाता मयुरीला सांगून जाऊ म्हणून मयुरीकडे आला. मयुरी नाही जगायचं, मला आता नाही जगायचं, प्राण त्याग करतो मी. का? 1 महिन्यापासून भजन केलं तरी भगवंतांना दर्शन नाही दिलं. मयुरी सांगती शेवटचा उपाय म्हणून राधेच्या द्वारामध्ये जा आणि राधेला उपाय विचार. राधेकडे आला आणि राधेला सांगितलं, काली कमली वाला मेरा यार है, यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, ओ तू मेरा यार है, मेरा दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है. सांगायचे काय? जशी राधा पळत आली सांगते, मोरा कुठे माझा कान्हा, कुठे माझा कृष्ण? मोर म्हणतो 1 महिन्यापासून त्याच्या द्वारामध्ये भजन करतोय, भेट द्यायला तयार नाही. आता कुठं 2 मिनिट भजन केलं. मोरा कोणतं भजन केलं त्याच्या द्वारामध्ये? कोणाचं? म्हणजे त्याचंच केलं. इथंच चुकला. त्याच्या द्वारात जाऊन त्याचं भजन नाही करायचं, माझं भजन करायचं. तोच उपदेश म्हणून राधेनं उपदेश केला आणि मोर भगवंताच्या द्वारामध्ये येऊन जेव्हा राधेचं भजन केलं, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. काळा खात होता लोण्याचा गोळा, जसा पळत आला, मोरा कुठे माझी राधा? देवा 1 महिन्यापासून भजन करतो, तू कुठं बाहेर नाही आले, कुठं 2 मिनिट राधेचं भजन केलं. खुशाल पळत आली, 1 महिन्यापासून भजन केलं. हो देवा. मोर म्हणतो पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले तेने वेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. भगवान म्हणतात 1 महिन्यापासून भजन केलं मोरा, त्याचा मोबदला म्हणून काय देऊ? मोर म्हणतो देवा काहीच नको, तुमचं रूपच एवढं सुंदर आहे, तुमच्या रूपामध्ये अजून सुंदरता घालण्याची भर. आवडे हे रूपा गोजी रे सगुणा, आवडे हे रूपा गोजी रे सगुणा. गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. भगवान परमात्मा सांगतायत तुला काय देऊ मोबदला? मोर सांगतो देवा तुमचं रूपच एवढं सुंदर आहे, त्या सुंदर रूपामध्ये अजून सुंदरता घालण्याची संधी मला द्या. त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णानं मोराच्या पंखातला 1 पीस बाजूला काढला आणि स्वतःच्या डोक्यावर खोचला. सांगण्याचं तात्पर्य एकच, संताची संगती माणसाला व्हावी, जीवन बदलून जावं, भगवंताची प्राप्ती होईयात अजिबात नवल नाही. पशु पक्ष्यालाही राधेसारख्या संताची संगती झाली तर भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो. यालाच म्हणतात संतांच्या संगतीचा फायदा. विठ्ठल विठ्ठल.
मग संताची संगती करायची, नामचिंतन करायचे. भजन करता का तुम्ही महिला मंडळ? कसं डोक्यावरून चाललंय आता. आता बघा कशा असतात. फक्त भजन करता तुम्ही. 4-5 जणी सोबत आहेत तुम्ही दिवसभर कापूस वेचायला. किती जणी भजन करतात का? करा भजन. हात वर करा बरं जरा. हार तुम्हाला करता का? तुमच्या गप्पा सांगू का? काही सांगू बाई तुम्हाला. अशी बोलत होती बाई, काहीच नाही कळालं. एवढंच नाही, फक्त इथून फक्त बाबा या इथून अशा मंडपाच्या बाहेर जर निघालं ना, काय सांगत होती बाई पोरगी, काही नाही कळालं. पण काय खरं की नाही सांगा मला. करता भजन तुम्ही? आपण भगवंताचं नामचिंतन करत नाही, पण नामचिंतन करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. ठाईचं बैसोनी कराई चित्त, आवडी अनंत कामामध्ये काम, काही म्हणा राम राम राम. नामचिंतन करायचे का करावं? राम नाम म्हणायचंय का? जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत जीवनाचा उद्धार करण्यासाठी राम नाम हा जप केला जातो. आणि गेल्याच्या नंतर सुद्धा आत्माराम एकदा का निघून गेला, राम नाम सत्य हे. म्हणून नामचिंतन करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. अर्थात काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उभारते, दोन्ही पक्ष नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरते. नामचिंतन करायचंय का? विश्वास बसेल असं उत्तर आहे. पाय नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा अरिग नाही. नामचिंतन करायचं जीवनामध्ये. करावं का? उत्तर सांगते तुम्हाला. आपण जर किती ठरवलं, ताई आताच कुठं वय झालंय, करू ना म्हातारपणी भजन. करू शकतो का आपण म्हातारपणी? म्हातारपण येईल हे माहिती का? आता फक्त 100 वर्ष ऐकायची शांत राहायचा. कारण 50च्या 60च्या पुढे कुणी जाईना. पा का? नामचिंतन योग्य वेळेमध्ये करावं लागेल. तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. का सांगितलं हे संत महात्म्यांनी? तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ, नाही तर जाताल लोक टाकतील. म्हणून घ्यावा परमार्थ करून. नामचिंतन करायचं जीवनामध्ये. नामस्मरण करावं का? म्हातारपणचा परमार्थ. नाक मुख गळू लागले लाळ आणि कळतं ना, नाकातून एकदा का गंगा जमुना व्हायला लागल्या. भजन करू शकत? कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. आणि म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखं. आग कशी लागते माहिती? एखाद्या म्हातारला विचारो, बाबा जेवण केलं का? म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. आणि बाबाला जर विचारलं, बाबा अहो सप्ताचा मंडप कुठे आहे? आजची पंगत कुणाच्या घरी? म्हातारा म्हणतो पप्पाची माईक आहे, 8 दिवस झालं गावाकडे गेली, येईल आता उद्या. कुठंच मेळ नाही बसत. घराला आग लागली त्यांची तशीच लागू द्या. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी का करायचे? शरीराची होय माती, कोणी नये सांगाती, किंवा नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य, खातो काळ आपलं आयुष्य आहे. कसं? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. टाळी वाजवायची सगळ्यांनी. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा
करायचं जीवनामध्ये, का करावं? जगद्गुरु तुकोबाला सांगतात, संताची संगती केली. जेव्हा संताची संगती झाली, संताचं दर्शन, धन्य आज दिन झाले संताचे दर्शन. संतांची संगती झाली म्हणून झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले. जे कळत नकळत झालेलं पाप आहे. आपण जे कर्म करतो पहा, पाप करता का तुम्ही? पाप करता? बोला ना. नाही म्हणा, नाही तर हो म्हणा. असं कोणीच म्हणू शकत नाही मी पाप करत नाही. कधी कधी चांगलं करता करता माणसाकडनं वाईट घडत असतं, आणि वाईट करता करता कधी कधी चांगलं घडत असतं. पाप करतो का ही विचारण्याची गरज. संताची संगती केली, नकळत झालेलं पाप नष्ट झालं. दैन्य, प्रापंचिक दैन्य नाही, जे पारमार्थिक दैन्य आहे ते दारिद्र्य नष्ट होतं कधी? संतांची संगती केल्याच्या नंतर. आणि जेव्हा संतांची संगती करू, जीवनामध्ये समाधानी करण्याचं कार्य सुद्धा संत महात्मे करतायत. म्हणून एकदा का त्या संतांच्या चरणावरती मन स्थिर केलं, जीवनामध्ये अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये झाले समाधान. झाले समाधान.